जन्मावा, दास विठोबाचा व्हावा, अखंड हरीचे चिंतन, गीता पाठाचे श्रवण. वेदशास्त्राच्या ध्यानाने, साधू संतांच्या विचाराने, शूरवीरांच्या रक्ताने, कष्टकऱ्यांच्या घामाने, वारकऱ्यांच्या प्रेमाने आणि गरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या श्रमाने पवित्र आणि पुण्य झालेल्या पवित्र महाराष्ट्र भूमीच्या ऐतिहासिक नगरी बुलढाणा जिल्ह्यातील श्री क्षेत्र वरवंडी या नगरीमध्ये समर्थ सद्गुरू भगवान बाबा यांच्या दरबारामध्ये आणि सकल संत सकल भगवंत यांच्या या पावन पवित्र दरबारामध्ये बसलेल्या सर्व भक्तिवती माता, ईश्वर स्वरूप पिता, ज्ञानवंत भगिनी, गुणवंत बंधू, ज्ञानवंत गुणवंत कीर्तिवंत पुण्यवंत संस्थेवरील माझे गुरुबंधू तथा गावातील परिसरातील बाहेरून आलेले भजनी गुणवंत, या सर्वांच्या समक्ष आजच्या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग भरकटलेल्या समाजाला ठिकाणावर आणतो माथा, भरकटलेल्या समाजाचा ठिकाणावर आणतो माथा, तो माझ्या भगवान बाबाचा गाथा. आणि भगवान बाबाच्या गाथ्यातील 83 नंबरचा अभंग वेदशास्त्र संपन्न ब्रह्मनिष्ठ समर्थ सद्गुरू भगवान बाबा यांच्या 4 चरणाचा अभंगाच्या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला आहे. महाराज, वारकरी संप्रदायाचा नियम आहे मोहनदादा की कीर्तनकारांचा जो अभंग घ्यावा, आधी शब्दशः 2 मिनिटांमध्ये त्या अभंगाचा अर्थ सांगून जावा, मग जसा वेळ पुरेल त्यानुसार अभंगावरती चिंतन मांडत जावं. आपला वेळ झालेला आहे जास्त, म्हणून समर्थ सद्गुरू भगवान महाराज यांच्या अभंगाचा 2 मिनिटांमध्ये शब्दशः अर्थ सांगून जातोय. आणि अर्थ सांगायला अभंग एवढं काही अवघड नाही. सगळ्यात अवघड भाषा जर म्हटले बाबाजी तर ज्ञानोबराची भाषा आहे. अभंगाच्या बाबतीत सर्वात अवघड अभंग असतील तर ज्ञानोबराचे, त्यापैकी सोपे अभंग माझ्या तुकोबरायांचे, त्यापैकी सोपे अभंग आमच्या तुकोबरायांचे, सगळ्यात सोपे अभंग माझ्या भगवान बाबाचे. सगळ्यात सहज कोणाला विचारतो मी आणि वडे कुठल्याच अभंगात तुम्हाला सहज बोलता बोलता अभंगाचा अर्थ लक्षात येतो. पण अर्थ काही एवढा मोठा म्हणजे लक्षात येण्यासारखा अभंगाचा अर्थ अतिशय सामान्य लोकांना कळेल, सामान्य लोकांना पचेल, रुचेल असं अतिशय सोपा आणि सरळ अभंग आहे. आणि सर्वांच्या लक्षात येण्यास तरी सांगतो की अभंगाद्वारे बाबा म्हणतात, या ही लोकांमध्ये, भूलोकामध्ये, मृत्यू लोकामध्ये देवानं अनेक पशुपक्षी निर्माण केलेत. आणि त्यामधला एक पक्षी आहे, एक प्राणी आहे, त्याचं नाव मानव. मानव नितीन दादा, आपल्याला जर लोकांना असं म्हणलं ना पशु पक्षी, आपल्याला राग येतो. प्राणी जर म्हणलं राग येतो आणि मला काय वाघ दिसतो, तू वाघ कोण आहे? मग वाघ म्हणलं की छाती पगवतो, आणि पक्षी म्हणलं की, प्राणी म्हणलं की अरे आपण ते मग असे असणारा मानव जातीला जर पुत्र व्हावा, पुत्र सर्वनात होतात, पण माणसाचा जो विशेष भारात पुत्र जर असेल, अनेक प्रकारचे पुत्र आहेत सांगणार आहे पुढं, पण पुत्र जर झाला असेल मानवाला तर तो जगाचा उद्धार करणारा असावा, एक तर देशभक्त असावा किंवा हरिभक्त असावा. 2 पैकी एकच असावा. महाराज एक तर देशभक्त किंवा हरिभक्त. म्हणून महाराज म्हणतात इथं जो आहे तो हरीचं चिंतन करणारा पुत्र दे, देवाचं भजन करणारा पुत्र दे. आणि कुळी जर पुत्र असेल तो नावाचा उद्धार होईल आणि मायबापाचा उद्धार होणारा पुत्र पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात कुळी पुत्र तो जन्मावा आणि दास विठोबाचा व्हावा. ठीक आहे महाराज, त्यानं विठोबाचा दास व्हावं. ऐकून पुढं काय करावं? कारण विठ्ठल भगवान जर ग्रंथ नसते, महाराज विष्णुवास ग्रंथ नसते तर देव आपल्याला कळाला नसता. म्हणून त्यांनी ग्रंथाचं वाचन करावं, हरीचे चिंतन करावं. मुखी मला म्हणतात की अखंड हरीचे चिंतन. आणि महाराज गीता पाठाचे श्रवण, कारण गीतेमध्ये भक्ती सांगितलेली आहे. भक्तीत ज्ञान योग सर्व त्यामध्ये आहे. म्हणून त्याने गीतेचं श्रवण करावं, जेणेकरून त्याला भगवंताचं चिंतन करता येईल. ठीक आहे महाराज. महाराज म्हणतात गीतेचं चिंतन केलं, हरीचं चिंतन केलं, गीताच्या पाठाचं श्रवण केलं, पण जर तसाच फिरला तर काय फायदा नाही. म्हणून मुखाने त्याचं भजन घडलं पाहिजे, मुखाद्वारे हरीचं चिंतन, हरीचं नामस्मरण घडलं पाहिजे. आणि हृदयामध्ये आनंद, त्याचा उल्हास राहिला पाहिजे. म्हणून अनंत महाराज म्हणतात की हृदय आनंद उल्हास. आणि असा जर पुत्र असेल तर समर्थ सद्गुरू भगवान बाबा त्याला दंडवत करतात. जर असा पुत्र असेल कसा, देवाचं भजन करणारा, मायबापाचा उद्धार करणारा, गीता पाठाचं श्रवण करणारा, देवाचं नामचिंतन करणारा आणि हृदयामध्ये अनंत उल्हास ठेवणारा असा जर पुत्र असेल तर भगवान बाबा त्याला दंडवत करतात. की महाराज म्हणतात म्हणे भगवान मुला आणि माझे दंडवत तुला. हा अभंगाचा शब्दशः सरळ सरळ अर्थ आहे. कळला का सर्वांना? माझं बोलणं ऐकू येतं माऊली तुम्हाला? माझी भाषा समजते ना? काय भाषेचा प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम नाही ना? दुसऱ्या भाषेत बोलू का?
ही भाषा कळत नसन का? वा म्हणे माय बहीण मी काय सांगतो तुम्ही सांगती राहणार ना. ही भाषा नाही कळली अजून तिसरी भाषा बोलू दादा थमात समाज में आ रही मग का कर रे हे बी नाही कळलं अजून दुसरी भाषा बोलू सर. हो गोळा गोळीने माडखा माडखी मा बोलू शू कळू. शंकरभाऊ ही पारधी भाषा आहे. तुमच्या आशीर्वादानं मोहनदादा 7 भाषा बोलता येतात. थोड्या थोड्या बरं कामापुरत्या जास्त नाही 7 भाषा बोलतोय वैभव महाराज थोड्या थोड्या कामापुरत्या. कारण आपण कसं आहे वैभव महाराज झाले आमचे मोहनदादा झाले आमचे लष्कर महाराज झाले आमचे विष्णू महाराज शंकर महाराज माऊली महाराज आपण फिरणार लोक आहे. विठ्ठलबा आपण फिरणार लोक आहे. आपलं कसं आहे 20 गाव 30 गाव 40 गाव म्हणा पुढचं म्हणा म्हणा म्हणजे आम्ही भिकारी आहे का? वा 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 चांगला मान सन्मान तुमच्या गावात आमचा. हो ताई बाहेर गावाला जातो तुमच्या आशीर्वादानं. महाराष्ट्र नाही मोहनदादा महाराष्ट्राबाहेर 7 कीर्तन केले आतापर्यंत. 7 कीर्तन आता 8वं आहे. 29 तारखेला तेलंगणामध्ये परत कीर्तन आहे माझं. महाराष्ट्राबाहेर जातो माय बाहेर गावाला गेलो लोक आमचा आदर सत्कार करतात. महाराज म्हणतात घरी घेऊन जातात पाटावर बसवतात आमचं पूजन करतात आमचं दर्शन घेतात आणि 100 रुपयाची नोट हातामध्ये दक्षिण म्हणून देतात. आणि तुम्ही कुठे भिकारी म्हणून राहिले. आजपासून मन बदलून टाका. आजपासून काय म्हणायचं 20 गाव 30 गाव कीर्तन कार्यालय 40 गाव आमचं ठिकाण नाही दादा. काल आमच्याकडे होतो आज तुमच्याकडे उद्या परत दुसरे भगवान बाबा आहे. काय माझं नसीब महाराज दोन्ही गुरुवारी भगवान बाबा. आज भगवान बाबा वरवंडकर उद्या भगवान बाबा धरणगावकर. त्यांची अशी मोठी संस्था महाराज. बाबांसारखंच कार्य आहे बाबांचंही. बाबांसारखंच कार्य आहे आणि त्या महात्म्याने उद्याची सेवा त्यांच्याकडे माय. मग बोलत चला अभंगाचा अर्थ कळला का? बोलत चला. कृष्णा महाराज मोकासाहेब किशोरकर छत्रपती संभाजीनगर मुक्या लोकांसमोर कीर्तन करता येत नाही. कीर्तनात बोललंच पाहिजे आई. गपचूप बसून कीर्तन ऐकायचं नाही. मग का चिमटे घ्यायचे एकमेकीला चिमटे घ्यायचे नाही. मग काय करायचं की ज्या जेव्हाला भजन होईल विठोबा रुक्माई भजन होईल सर्वांनी विठोबा रुक्माई भजन करायचं ना हाताने टाळी वाजवून देवाचं नामस्मरण करायचं तर कीर्तन ऐकण्याचं पुण्य बरं. नाही तर महाराज म्हणतात आम्ही गावी तुम्ही काहीच न म्हणावी इथून हे उचित. किंवा महाराज म्हणतात तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारुळी. श्रोता आणि वक्ता एकरूप होऊन केलं जातं त्याला कीर्तन म्हणतात. नाही तर मी बडबड करायची माऊली महाराज तुम्ही ऐकायचं याला कीर्तन म्हणत नाही. तुम्ही गायन करायचं यांनी ऐकायचं याला कीर्तन म्हणत नाही. सर्वजण एकरूप व्हायचं तर कीर्तन होतं. यारे नाचू प्रेमाने यारे नाचू प्रेमाने राम नाचावं राम नामाचं गजर करून नाचावं त्याला कीर्तन म्हणलं जातं. महाराज नाचावं इथं भजन करावं म्हणून गपचूप बसायचं नाही. ज्या जेव्हाला भजन होईल सर्वांनी भजन करून हाताने टाळे वाजवायची तर कीर्तनाचं पुण्य पदरात पडतं. महाराज ऐका माझं मनचं बोलत नाही महाराज. प्रमाण आहे संतांचं कीर्तनात टाळी होय महापातकाची होळी किंवा वाजे टाळ टाळ्या टाळी होय महादोषाची होळी. आता दोन्ही प्रमाण बाजूला ठेवा शेलार गुरुजी.
दोन्ही प्रमाण विचार करू नका, पण आता जे प्रमाण आहे हे मात्र विचार करण्यासारखं आहे. महाराज वैभव महाराज मला सांगा, आपली लायकी आहे का? तुमची माझी लायकी आहे का? साक्षात महाविष्णूचा अवतार असणारे तुकाराम महाराज तुमच्या माझ्या पायाला हात लावून सांगताय, पाया पडून सांगताय की लागून या पाया विनवितो तुम्हा ने करी टाळी बोला मुखीना. टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटते चालावी, पंढरीचे अनेक प्रमाण आहे. कीर्तनात टाळी वाजवण्याबद्दल प्रमाण दिले महाराज, अनेक प्रमाण आहे. म्हणून कीर्तनात टाळी वाजली पाहिजे माऊल्यांना. कीर्तनात टाळी वाजल्याशिवाय कीर्तन ऐकायचं नाही. म्हणून माझं बोलणं कळतंय ना. म्हणून सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करायचं, तर कीर्तन ऐकण्याचं पुण्य आहे. सर या ठिकाणी शिक्षक बंद भरपूर आहे. हा झाला टाळी वाजवण्याचा आध्यात्मिक फायदा. टाळी वाजली की संत म्हणतात जीवनातले पाप जळतात, दोष जळून भस्म होतात, मनुष्य पवित्र होतो, पावन होतो. हा टाळीचा फायदा आध्यात्मिक फायदा आहे. आता वैज्ञानिक फायदा सांगतो सर. वैज्ञानिक फायदा काय सांगतात डॉक्टर लोक? जर हातावर हात आपटले गेले, घर्षण तयार झालं तर स्पंदनं तयार होतात. स्पंदनं तयार झाले, रक्तवाहिन्या सुरळीत वाहतात आणि रक्तवाहिन्या सुरळीत वाहल्या उन्ही गुचकी गया कुचकी, अटॅक येत नाही. हा वैज्ञानिक फायदा आहे मोहनदादा. टाळी वाजवले तर पाप जळतात आणि टाळी वाजता अटॅक येत, हा वैज्ञानिक फायदा आहे. मावशो तुम्ही कधी ऐकलं का हिजड्याला अटॅक आला? किन्नरला कधी अटॅक येऊन मेला? कधी टीव्हीला बातमी पेपरला वाचलं किन्नरला अटॅक आला, तृतीयपंथी अटॅक येऊन मेला, हिजड्याला अटॅक आला? कधी ऐकलं का काकांनो? त्यांना अटॅक येत नाही सर. काय येत नाही? कारण ते काय करतात? आपण वाजवा इथं गल्लीन वाजताना लोक वेगवेगळा अर्थ लावतील म्हणून. कुठं म्हणून कीर्तनात टाळी होय महापातकाची होळी. चला म्हणून कीर्तनाचा नियम. आज दुसरा दिवस आहे म्हणून तुम्हाला 3 वेळेस प्रमाण देऊन सांगितलं की कीर्तन ऐकताना टाळी वाजून ऐकायचं, बरं का मावशाव? चला अभंगाकडे वाटचाल आहे. आणि आजचा जो अभंग आहे नितीन बुवा, नेमक्या 2 नितीन आहे. राजा पंढरीचा माझे मित्र नितीन भाऊ आणि इकडे माझे परमस्नेह आदरणीय आमचे हरिभक्तपरायण नितीन महाराज. वा वा महाराज, जर महाराष्ट्राचा विचार केला, सुपुत्र या महाराष्ट्राला भरपूर लाभलेत सर. ज्या महाराष्ट्राला सुपुत्र एवढे लाभलेत की त्या सुपुत्रामुळे आज महाराष्ट्राचं नाव जिवंत आहे. फक्त 3 प्रश्न या ठिकाणी शिक्षक वृंद आहे म्हणून विचारतो बरं का, कारण बोलावंसं वाटलं म्हणून हा विषय घेतोय. 5 मिनिटा वेळ आहे. महाराष्ट्र 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 रोज म्हणतोय मित्रांनो आपण. महत्वाचा प्रश्न आहे मोहनदादा. महाराष्ट्र 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 म्हणतोय. 3 प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे कुणाचा महाराष्ट्र, दुसरा प्रश्न आहे कसा घडलाय माझा महाराष्ट्र, आणि तिसरा प्रश्न आहे पूर्वीपासून आतापर्यंत या महाराष्ट्राला नावं किती आहे रुपेश महाराज. 3 प्रश्न आहे. देसाल कोणी उत्तर? माय कोणी उत्तर देणार? माय म्हण मला ठाऊक होतं, मग तुला कशाला बोलवलं रे भाऊ? ऐका माझा पहिला प्रश्न गुरुजी. महाराष्ट्र 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 म्हणतोय. कुणाचा महाराष्ट्र? रेड्यामुखी वेद बोलवणाऱ्या, निर्जीव भिंत चालवणाऱ्या माझा विश्व माऊली ज्ञानोबा यांचा हा महाराष्ट्र. पंचमेध गाथा निर्माण करणाऱ्या, पंचमेध गाथा निर्माण करणाऱ्या माझ्या जगद्गुरु तुकोबा यांचा हा महाराष्ट्र. अरे दादा, आपली बायको जर रुसली आपल्याकडून मित्रांनो,
आपली बायको तर रुसली मावली, आपण म्हणा घेणं जेवतून अगं जेवण अगं बायको रुसली, बायको जेवण करत नाही आपल्या हातून. अरे दगडाच्या मूर्तीतून देवाला बाहेर काढून, दगडाच्या मूर्तीतून देवाला बाहेर काढून नैवेद्य खाऊ घालणाऱ्या माझ्या भक्तराज नामदेवरायाचा महाराष्ट्र. दादांनो, तुमचं आमचं थोबाड विठ्ठल म्हणत नाही, जिवंतपणी शरीर विठ्ठल म्हणत नाही. ज्या महात्म्यांच्या हाडाने विठ्ठल बोलावं त्या माझ्या चोखोबरायांचा महाराष्ट्र. ताई, तुमचं तोंड विठ्ठल म्हणत नाही. ज्या माझ्या माऊलीच्या शेणाच्या गोऱ्या विठ्ठल बोलल्यात त्या माझ्या जनाबाईचा हा महाराष्ट्र. अरे आजकाल काही नालायक म्हणतात मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करा, काही मूर्ख म्हणतात विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा करा. या महाराष्ट्राचे तुकडे पाडणारे भरपूर झालेत नितीन महाराज, या महाराष्ट्राचे तुकडे पाडणारे भरपूर झालेत. पण तुकडे मागून जगणाऱ्या आणि वाड्या वस्त्याच्या वरती जाऊन खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे ही प्रेमाची शिकवण देणाऱ्या माझ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा महाराष्ट्र. आजकाल नालायक भरपूर झाले. माझं बोलणं थोडं कडक आहे, काही भरपूर गाव परत झाले महाराज. गाव परत कोणी असेल मला मतदानाला मागा तुमच्याकडे निवडणुकीला मला उभं राहायचं नाही, पण खरं बोलल्याशिवाय राहणार नाही महाराज. ऐका, टी व्हीचा वार्ताहर, न्यूज चॅनलचा वार्ताहर, एखादा पेपरचा वार्ताहर गावात आला, फोटो काढेपर्यंत झाडू, फक्त फोटो काढेपर्यंत बघा नाही मोहन दादा, फक्त फोटो काढेपर्यंत टी व्हीला बातमी येईपर्यंत ते म्हणतं स्माईल प्लीज. फोटो काढला ते कपडे झटकून मोकळे. अहो अख्खा आयुष्य लोकांच्या गल्ल्या झाल्यात गुरुजी. दिवसभर गाव साफ करावं, रात्री एखाद्या मंदिरासमोर उभं राहून कीर्तन करावं. एक दिवसचा बिकट परिस्थिती आहे, कंडिशन. एक व्यक्ती पदला महाराज तुमचा एकुलता एक मुलगा गोविंदा मरण पावलाय. अरे माझ्या बाबांनी म्हणावं मेले किती कोट्यान कोटीन, काय रडू एकासाठी, काय संपत्ती बाबा माझी गाडगे बाबाची. एका हातामध्ये फुटकं गाडगं, दुसऱ्या हातामध्ये झाडू. अख्खा महाराष्ट्र स्वच्छ केलाय, याची दखल सरकारला घ्यावी लागली आणि नाव द्यावं लागलं गाडगे बाबा ग्राम स्वच्छता. त्या माझ्या गाडगे बाबांचा हा महाराष्ट्र. अरे आजकाल सरकारी योजनांमध्ये घोटाळे करून स्वतःचे बंगले बांधणारे भरपूर झालेत. सरकारी योजनांमध्ये घोटाळे करून स्वतःचे बंगले बांधणारे भरपूर झालेत विष्णू महाराज. पण माझ्या स्वराज्याची राजधानी रायगड बांधण्यासाठी पैसा कमी पडलाय. स्वतःचा घरदार निलाम करणाऱ्या आणि गवताची झोपडी उभं करून संसार थापणाऱ्या माझ्या हिरोजी इंदलकरांचा हा महाराष्ट्र. अरे आजकाल लोकांच्या लग्नामध्ये फुकटची दारू ढोसून चालू झालं सीझन आता, आणि संपलं कधी होतं, संपलं कधी होतं महाराज, वैभव महाराज. आपलं लग्न सगळे संपली होती. पहिली परंपरा होती बाबा तुमच्या काळात, तुलसी विवाह झाल्याशिवाय हिंदूंचे लग्न लागत नव्हते. सर पहिले तुलसीचे लग्न लागल्याशिवाय हिंदूचे लग्न लागत नव्हते. आता भाद्रपदात लागू राहिले, आणि ज्यांचे भाद्रपदात लग्न लागले ते कोण आहे तुम्ही म्हणा, मी नाही म्हणत. आता सुरू झालं दादा लग्न सगळे सीझन. बघा लोकांच्या लग्नामध्ये फुकटची दारू ढोसून, माझा विषय इथे आहे, लोकांच्या लग्नामध्ये फुकटची दारू ढोसून शांताबाई बाबूराव नाचणारे घरपरत झाले बाबा. पण स्वतःच्या मुलाचं लग्न घरी ठेवून हातामध्ये तलवार घेऊन लढायला जाणाऱ्या, रक्ताचा सडा शिंपून प्राणाची बाजी लावणाऱ्या माझ्या नरवीर तानाजी मालुसरेंचा हा महाराष्ट्र. अरे आज जगण्यासाठी धडपड करणारे भरपूर झालेत, जगण्यासाठी धडपड करणारे भरपूर झालेत. पण मरणासाठी शरद भाऊ, मरणासाठी भांडण करा. राज लाख मिले तरी चालतील, राज लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. द्या तुमची कापडा मला, म्या जातोय मरायला. राज मला अभिमान आहेत की म्या शिवाजी म्हणून नाही जगलो राज, पण शिवाजी म्हणून म्हणाल की राज म्या. द्या तुमची कापडा मला, म्या जातोय मरायला. राज तुम्ही वाचला पाहिजे असं म्हणत माझ्या छत्रपती शिवांचे कपडे अंगावर घालून निधड्या छातीनं मरणाला सामोरे जाणाऱ्या माझ्या वीर शिवा काशीचा हा महाराष्ट्र. अरे आजकाल मतदारांना पैसे वाटून कोंबड्या बकऱ्याचं रक्त सांडून राजे होणारे गाव परत झाले. मतदारांना पैसे वाटून कोंबड्या बकऱ्याचं रक्त सांडून कार्यकर्त्यांना दारू पाजून राजे होणारे गाव परत झाले. पण स्वतःची करंगळी कापून स्वतःच्या रक्ताचा अभिषेक महादेवाला घालणाऱ्या आणि स्वराज्याची शपथ घेणाऱ्या माझ्या छत्रपती शिवांचा हा महाराष्ट्र. आजकाल थोड्या थोड्या पैशासाठी धर्मांतर करणारे भरपूर झालेत, थोड्या थोड्या पैशासाठी धर्म बदलणारे भरपूर झालेत. पण धर्मासाठी एक नाही दोन नाही तब्बल 40 दिवस विष्णू महाराज अनियमित अत्याचार सहन केलेत. जिवंतपणे डोळे फोडले गेलेत, जिवंतपणे कानामध्ये शिचवतलं गेलं, जिवंतपणे चमडी काढल्या गेली, एक एक पार्ट तोडला गेलात. पण धर्म सोडला नाही मोहन दादा. त्या माझा धर्मवीर शंभूराजांचा हा महाराष्ट्र. एवढी जी बडबड केली महाराजांना, जी बडबड केली एका वाक्यात सांगू,
शूरवीरांचा साधू संतांचा हा महाराष्ट्र आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर भेटले मोहन महाराज. साधू संतांचा शूरवीरांचा महाराष्ट्र. मोहन दादा ऐका, आता पुढचा दुसरा प्रश्न आहे, कसा घडलाय आपला महाराष्ट्र? मोहन दादा, आपला महाराष्ट्र घडलाय शूरवीरांच्या रक्तातून, आपला महाराष्ट्र घडलाय साधू संतांच्या विचारातून, आपला महाराष्ट्र घडलाय माझ्या वीर मायांच्या त्यागातून, आपला महाराष्ट्र घडलाय माझ्या बहिणींच्या कुंकवातून, माझा महाराष्ट्र घडलाय वारकऱ्यांच्या भजनातून, अरे माझा महाराष्ट्र घडलाय गरीब शेतकऱ्यांच्या घामातून. दोन प्रश्न भेटले. आता महत्वाचा प्रश्न आहे सर, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणतोय, या महाराष्ट्राला किती नाव आहे? किती नाव आहे आपल्या महाराष्ट्राला? पूर्वीपासून आतापर्यंत आपल्या महाराष्ट्राला किती नाव आहे? ऐका, महाराष्ट्राला 5 नाव आहे. हे नावं ग्रंथामध्ये भेटतात. ग्रंथाचं वाचन करावं तर ज्ञानोबराच्या ओव्या, तुकोबरांचे अभंग, त्यामध्ये 5 नाव आहेत. कोणत्या ग्रंथामध्ये काय नाव आलंय हे दादांनो, माझे विद्यार्थी, माझे गुरुबंधू, तुम्ही संख्या ध्यानात ठेवा बरं का, नाव नका ध्यानात ठेव बरं का. मला नाव पाठ करायला मला 5 दिवस लागले होते, तुमच्या 1 मिनिटात कसं काय ध्यानात राहील? कोणत्या ग्रंथात काय नाव आलंय लक्षपूर्वक ऐका. जर आपण वायुपुराण वाचला असेल नितीन बुवा, वायुपुराणामध्ये महाराष्ट्राचा नामोल्लेख नर राष्ट्र असालेला आहे. वायुपुराणामध्ये नर राष्ट्र, मत्स्य पुराणामध्ये नवराष्ट्र, महाभारताच्या सभापर्वामध्ये दक्षिण पथ किंवा दंडकारण्य. किती नाव झाले दादांनो? 3. कॉपी बंद झाली तरी तुमच्याकडे कॉपी चालूच आहे का? 4 नाव झाले दादा, 4 बघ. नर राष्ट्र, नवराष्ट्र, दक्षिण पथ, दंडकारण्य. किती झाले? आता 5वं नाव राहिलं महाराष्ट्र. महाराष्ट्र नाव आपल्या राज्याचं का पडलं यामागचा इतिहास 1 मिनिटामध्ये ऐका आणि पुढे चला. कृतत्रेता द्वापारकली, कृतत्रेता द्वापारकली या युगामध्ये सत्तेसाठी देव आणि दानवाचे युद्ध व्हायची. कलियुग सुरू झालं, सत्तेसाठी राजा आणि महाराजांचे युद्ध व्हायला लागले. पूर्वीच्या काळामध्ये नितीन बुवा, पूर्वीच्या काळामध्ये जसं आताच्या काळामध्ये आपले सैनिक रणगाडा हे वाहन वापरतात. वाहन म्हणतो मी शंकर महाराज, अवजार हत्यार नाही. रणगाडा हे वाहन वापरतात. आपण पाहिलं नाही पण पिक्चरमध्ये आपण पाहतोय. सीमेवरती लढण्यासाठी आपले सैनिक रणगाडा हे वाहन वापरतात. तसं पूर्वीच्या काळी काय वाहन वापरायचे मित्रांनो? वाहन वाहन वाहन, पायातले वाहन नाही, बसायचे वाहन. काय वाहन वापरायचे? वाहन वाहन वाहन. सोपं सांगू, भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाचं काय चालवलं होतं रुपेश महाराज? रथ. ऐसा बोलना पड़ता है भाई जब समझ में आता है. रथ रथ. आणि रथ चालवतो त्याला काय म्हणतात? सारथी. वा, माझ्या भावाने उत्तर बरोबर दिलं. 100% 100% बरोबर दिलं, पण 100% चुकलं. शुभम दादा माफ करा, तुमचं उत्तर बरोबर आहे, पण सर माझा पेपर चालू आहे मराठीचा, माझा पेपर चालू आहे मराठीचा आणि भावने कॉपी फेकली हिंदीची. मी पास होईल. मोहन दादा हिंदीमध्ये म्हणतात सारथी, इंग्लिशमध्ये म्हणतात ड्रायव्हर आणि मराठीत म्हणतात रथी. म्हणतात ना जा रे जाय लय रथी मारेच पाहिजे तुझ्यासारखे आतापर्यंत म्हणतात ना म्हातारे माणसं. जो चालवतो त्याला म्हणतात रथी, जो उत्कृष्ट चालवायचा त्याला म्हणायचे महारथी. आणि असे महारथी या मातीतले होते, या भूमीतले होते, या राज्यातले होते. पण पुढे चालून महारथींचं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र नाव आपल्या राज्याचं पडलं. विठ्ठबा जसं आपल्या राज्याला 5 नाव आहे तसे आपल्या देशाला 6 नाव आहे. भारताला किती नाव आहे मित्रांनो? 6 नाव आहे. ऐका, सगळ्यात पहिलं नाव महाराज अज्ञात खंड. अज्ञात खंड नरदेह प्राप्ती हेतो परम भाग्याची संपत्ती. अज्ञात खंड आर्यमर्दन. दुसरं नाव लक्षात ठेव चला. पहिलं अज्ञात खंड, दुसरं आर्यमर्दन, तिसरं महाभारतातील भरत, आपलं रामायणातील भरत, जड भरत आणि दुष्यंत पुत्र भरत. या 3 भारताचं नाव. तिसरं नाव भारत. चौथं ज्या हिंदू रहते हैं उसे कोणता स्थान कहते हैं? हिंदुस्तान कहते हैं. चौथं नाव हिंदुस्तान. 5वं नाव लाल तोंडे माकडं आले. लाल तोंडे माकडं आले मग त्यांनी नाव दिलं, हो डार्लिंग ये है
इंडिया. दादा लय लुटले गेले रे आपण. अरे 350 वर्ष दाढीवाल्या बोकड्यांनी लुटलं आपल्याला. दाढीवाल्या बोकड्यांनी लुटलं आणि 150 वर्ष लालतोंड्या माकडांनी लुटलं आपल्याला. हा देश गरीब करून ठेवला आपला. अरे एक काळ होता महाराज, एक काळ असा होता इथले नद्या आपलं धूर सोन्याचा निघायचा. एक काळ असा होता मंदिर सोन्याचे होते सर. एक काळ असा होता आपल्या भारतामध्ये सोन्याची गंगा व्हायची, सोन्याची गंगा. एक शाहीर तर म्हणतो की ज्या डाल डाल पर सोने की, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता मेरा. भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. वा वा, जोरदार टाळी वाजवताला गाण्याचाऱ्यांसाठी. वा, एवढा सुंदर देश माझा होता, एवढा श्रीमंत देश माझा होता. पण आज अवघड झालं महाराज. कारण 500 वर्ष गुलामगिरीत आपण राहिलो. सर्व लुटून नेलं गेलं. हो, मंदिर सोन्याचं होतं, सगळं काही सोन्याचं होतं, पण त्या नालायकाने सगळं लुटलं. एवढंच काय, माझ्या राजाची तलवार, भावडी तलवार सुद्धा इथून गायब झाली. आता जास्त बोलायचं नाही. म्हणून हा देश ज्या सुपुत्रामुळे जिवंत राहिला. म्हणून आजचा अभंग आहे कुळी पुत्र, म्हणून पुत्राबद्दल बोललो बरं का. आजचा अभंग सुरुवात पुत्रापासून आहे. असे वीर पुत्र या देशाला लाभले, म्हणून आज आपली परंपरा आहे. जाऊ द्या, आपलं धन गेलं असेल पण आपलं ज्ञान मात्र नेलं नाही सरकून. धन गेलं आपलं, पण ज्ञान, जी संस्कृती आहे, भारतासाठी संस्कृती इतर नाही. श्रीमंत देश भरपूर असतील, पण संस्कृती प्रधान देश असेल तो माझा भारत आहे, तो माझा हिंदुस्थान आहे. बाकी श्रीमंत देश आहे नाही काय, पण संस्कृतीतनं श्रीमंत देश फक्त माझा भारत आहे. जेते हरीचे दास जन्म पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. कोणता देश? भारत देश. कोणतं कुळ? नितीन महाराज, एक कुळ नाही, अख्खे कुळ पवित्र आहे माझ्या भारतातले. अतिशय मुसलमान कुळ सुद्धा माझ्या भारतातलं पवित्र आहे मोहनदादा. कारण का? कारण मुस्लिम जाती सुद्धा 5-5 संत जन्माला आहे. कबीर, लतीफ, मोमीन, शेख मोहम्मद, असे 5 संत की ज्यांनी माझ्या वारकरी साम्राज्याचं काम केलं. म्हणून मुसलमान कुळ सुद्धा भारतातलं म्हणतो मी. मुस्लिम कुळ सुद्धा पवित्र आहे. मराठा, तेली, तांबळी, महार, मान, चमार, भील, वडार, लोहार, सुतार, घिसाडी, कैकडी, पारधी, आजचे कुळ पवित्र आहे. का? कारण प्रत्येक कुळामध्ये संतांनी जन्म घेतलाय, अवतार घेतलाय आणि कुळ पवित्र केलं, म्हणून आजचे कुळ पवित्र आहे. इथं सांगायला वेळ नाही, एका शब्दात सांगून टाकलं. म्हणून महाराज, त्या देशात तुमचा माझा जन्म झालाय. वातावरण सुनं कसं काय? झोपा येऊ राहिल्या का? चहा पाणी मागवू का? मला सांगा बरं, चहाची व्यवस्था आहे आपल्याकडे. हां, असं उदास नका बसू, असं नका दाखवू तुमच्याकडे दुष्काळ पडला, तुमचा सरकार पैसे सोडून गेली, तुमचाच हरभरा साडला, तुमचं सगळं नुकसान झालं, तुमच्याकडे गारपीट झाली, असं नका बसू. फ्रेश कीर्तन ऐकताना उदास बसायचं नाही. जो फूल खिले हुए होते हैं मोहन दादा, जो फूल खिले हुए होते हैं वो भगवान के चरणों में चढ़ाए जाते हैं, और जो फूल सूख जाते हैं वो कचरे के डब्बे में फेंक दिए जाते हैं. तुमचं तुम्ही ठरवा, तुम्हाला सुकलेलं फुल व्हायचं का ताजं फुल व्हायचं. मावशी, कीर्तनात ऐकताना नाराज व्हायचं नाही. महाराज म्हणतात ना, फोडी गोळी तैसा दिसे तोंडावरी, तसं बसायचं नाही, उदास बसायचं, फ्रेश ऐकायचं कीर्तन. झोप येते तुम्हाला?
मी झोपू देणारा माणूस नाही. आपल्या कीर्तनाची वेळ आहे 8:30 ते कोण म्हणा 1:30 वाजेपर्यंत. आपली वेळ आहे जास्त जास्त 11 वाजेपर्यंत. मोहनदादा 12 जरी वाजलेत यांना एकालाही झोपू देणार नाही, माझी गॅरंटी आहे बरं का महाराज, वैभव महाराज. 12 जरी वाजलेत एकालाही झोपू देणार नाही. झोपलं कोणी? जर झोपलं कोणी त्याला तर काही इलाज आहे सर. पण झोप देणार नाही, माझी गॅरंटी आहे. बोर वाटत नाही ना? हो मोहन दादा, एका गावात कीर्तनाला गेलो. रूपाचा अभंग घेतला राजेंद्र भाऊ, रूपाचा अभंग घेतला आणि एक म्हातारी रडायला लागली. म्हातारी बाई, मला वाटलं घरामध्ये काही भांडण झालं असन, सासू सुनाचा झगडा झाला असन, म्हातारीचं काही भांडण झालं असन. आपण महाराजांनी लोकांकडे ध्यान द्यायचं नाही, आपलं कीर्तन करायचं, गाडीत बसायचं, निघून जायचं. महाराज हे ध्यान ठेवलं मी. अहो 11:15 झाले, मात्र काही रडणं थांबे ना. मला शंकर भाऊ वाजवू नका, गायनाचार्य गाऊ नका, तुम्ही वाजवा. तिथं म्हणलं तुम्ही, म्हणलं महाराज रंगाचार्य महाराज तुम्ही वाजवू नका, गायनाचार्य महाराज गायन करू नका. वातावरण शांत झालं. मोहन दादा, मी आजीला हात जोडले. मला आजी इथं आल्यापासून सारखं बघतो तुम्ही ढसा ढसा रडताय. मी काही वाईट बोललो का, अपशब्द बोललो का, माझा शब्द तुमच्या काळजाला लागला का? म्हातारी म्हणे नाही भाऊ. मग म्हणलं तुम्ही रडता का? म्हातारी म्हणे काय सांगू भाऊ तुले. मी म्हणलं काय तरी सांग ना आजी. म्हणले आजी म्हणे काय सांगू भाऊ तुले. म्हातारी म्हणे काय सांगू भाऊ तुले. मी म्हणलं काय तरी सांग ना आजी. म्हणले आजी म्हणे भाऊ मागच्या हप्त्यात जाणेफळच्या बाजारात नेला, बाजारात जाणेफळ. म्हातारी म्हणे भाऊ मागच्या हप्त्यात जाणेफळच्या बाजारात न्याला, खाटकाना चांगला 5,000 मागला, पण मी येडीन दिला नाही. कारण काल रात्री फाशी लागून मेला मा दाढी मोकड्या. तुझी दाढी पाहिली मला त्याच्याच ध्यान येऊ राहिलं. तस तुम्हाला काही ध्यान येत नाही ना? तुमचं ध्यान कीर्तनात आहे ना? मग वाजवा टाळी करा भजन विठो. महाराज आता जो अभंग आहे, वेदशास्त्र संपन्न समर्थ सद्गुरू ब्रह्मनिष्ठ भगवान बाबा यांचा पुत्र या विषयी माहिती सांगणार आहे. आणि शास्त्राने पुत्राचे 11 प्रकार सांगितलेले आहे. 11 प्रकारचे पुत्र आहे. दत्तक पुत्र, औरस पुत्र, मानस पुत्र, बाबा सुपुत्र, कुपुत्र, असे 11 प्रकारचे पुत्र आहे. आपण 2च विचार करणार आहोत, सुपुत्र आणि कुपुत्र. जो देशाचं नाव मोठं करतो, जो खानदानीचं नाव लौकिक करतो, जो आईवडिलांना पुनर्काम त्रायती इथे पुत्र हा. जर मायबाप काही न कळत पाप घडला असेल महाराज आईवडिलांकडून, आणि ते जर पुनामक नरकामध्ये गेले असतील, तर त्यांना तारण्याचं काम जो पुत्र करतो त्याला सुपुत्र म्हणतात. आपला बाकीचा विचार करायचा नाही. कुपुत्र आहे त्यांचा विचार करत नाही, पण सुपुत्रांचा विचार करायचा आहे. कारण आज सुपुत्राची माहिती सांगणार आहे अभंग. 11 प्रकारचे पुत्र आहे महाराज. सुपुत्र कोणाला म्हणावं? जो आईवडिलांचा उद्धार करतो, आपलं जगण्याचं सार्थक करतो, देशाचं समाजाचं आपल्या गावाचं नाव लौकिक करतो, त्यांना सुपुत्र म्हणतात. महाराज म्हणतात ना, पुत्र दे ऐसा गुंडा ज्याचा देवा पुत्र जर असा देशील ना तर 3 लोकांमध्ये झेंडा लागला पाहिजे. आपलं कसं माय, आपलं कसं आहे, पुत्र दे ऐसा गुंडा ज्याचा बुलढाण्याच्या पोलीस स्टेशनला झेंडा. आपलं उलट. म्हणून महाराज किंवा पुत्र देगा ऐसा गुंडा जग म्हणे त्यासे बाबा. पुत्र देई ऐसा गुंडा जग म्हणे त्यासे बाबा. महाराज म्हणतात किंवा एका ठिकाणी जनाबाई म्हणते ऐसा पुत्र देगा देवा, ऐसा पुत्र देई संता, तरी ते आवडे पंढरी, जरी जे आवडे पंढरीनाथा. म्हणजे सेम अभंग आहे. पुत्र असा दे. बघा सर या ठिकाणी एकच शब्द आहे, आता अर्थ किती बघा. पुत्र, मुलगा, अपत्य, संतान. 4 नाव आहे मोहनदादा. पुत्र, मुलगा, अपत्य, संतान. एक आलं की माऊली विठ्ठल महाराज. पुत्र, मुलगा, अपत्य, संतान. एक आलं की ते ऐका. आलं की बघा. पहिलं सांगितलं पुत्र, संतान, अपत्य आणि मुलगा. याचे अर्थ सांगतो तुम्हाला.
आपत्य सर, आपत्य जो सदा आपत्ति लाता है उसे आपत्य कहते हैं। जो आपत्ति लाता है उसे आपत्य कहते हैं। जो जैसा तान देती है, जो माँ बाप को तान देती है उसे संतान कहते हैं। जो माँ बाप के मुंह लगता है उसे मुंह लगा कहते हैं। मुंह लगा, जो मुंह लगता है उसे मुलगा कहते हैं। संत मुलगा मागत नाही, संत आपत्य मागत नाही, संत संतान मागत नाही आणि पुत्र मागितल्याशिवाय कोणत्याही संताचा आपण घ्या तुम्ही, संतांनी आपत्य कधीच शब्द वापरला नाही, पुत्र शब्द वापरला आहे। कारण पुत्र महाराज, पुत्र हा तो नरकातून तारतो म्हणून पुत्र बघा, ज्ञानोबरासारखा पुत्र व्हावा, तुकोबरांसारखा पुत्र व्हावा, माझ्या शिवरायांसारखा पुत्र व्हावा, आमच्या धर्मवीर शंभूराजांसारखा पुत्र व्हावा। कारण बाबा गेले दिगंबर ईश्वरी विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती, गेले तबा, पण त्यांची आजही आपण आठवण काढतो। आणि असा जर पुत्र असेल तर महाराज तो मायबापाचा उद्धार करतो। म्हणून पुत्र कसा असावा, त्याने काय करावं अभंगाच्या पहिल्या पहिला शब्द वापरलाय कुळी पुत्र। महाराज म्हणतात कुळी पुत्र तो जन्मावा न दास विठोबाचा भावा। हे देवा भगवंता, कुळामध्ये पुत्र दे आणि त्यानं दास्यत्व करायचं तर कुणाचं माय, दास आमदाराचा व्हावा किंवा दास खासदाराचा व्हावा। ऐका दादा, मोठ्यानं दास्यत्व केलं तर तुम्हाला नोकर म्हणून संबोधतील, नोकर म्हणून वागवतील। जर आमदाराचं दास्यत्व केलं तो तुम्हाला कार्यकर्ता म्हणल, खासदाराच्या पुढे पुढे केलं तो तुम्हाला कार्यकर्ता म्हणल, पण देवाच्या पुढे केलं तो तुम्हाला भक्त म्हणणार आहे। तिथे काय म्हणलं जाईल, भक्त या देव यादीमध्ये आपलं नाव होणार आहे। म्हणून महाराज म्हणतात दास श्रीमंताचा होऊ नये, विठोबाचं दास्यत्व स्वीकारावं आणि भक्ती मार्गाला लागावं। कारण विठोबाचं दास्यत्व जर केलं
तर त्या जन्माचं कल्याण तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक या जन्माचं सार्थक होणार आहे जर विठ्ठल त्याने पाहिला विठ्ठलाचं भजन केलं तर जन्माचा उद्धार होणार आहे आणि जर नाही केलं तर नाही तरी गेला जन्म वाया सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया जर त्यानं विठोबाचं दासत्व नाही केलं तर जन्म वाया जाण्याची शक्यता आहे आणि दासत्व केलं तर मायबापाचा उद्धार तर होईल पण त्या जन्माचं सार्थक होईल म्हणून दास विठोबाचा आपुली आईता जो असे जगता 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 त्या आईवडिलाचा उद्धार तर होतो पण त्याचा आनंद देवाला होतो कुळी पुण्यपत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा काय करतात महाराज गीता भागवत करती श्रवण आणि अखंड चिंतन आलं की बाबाच्या अभंगावर पुन्हा अखंड चिंतन विठोबाचे बाबा तेच म्हणतात की दास विठोबाचा महाराज काय म्हणत असतील पण माझ्या बाबांचे विचार वेगळे नाही जे माझ्या संतांनी सांगितलं तेच बाबांचे विचार आहे मला सेम कोणता अभंग घ्या तुम्ही तरीच जन्मायावे तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे नाही तरीच काय थोडी श्वान सुकर बापुडी कुत्रे मांजरे कमी होते का महाराज देवानं मनुष्य रूपी जन्माला आपलं घातलं मग यात भूतलावर महाराज कुत्र मांजर कमी होते का ते दास करू शकत नाही ते देवाचे भजन करू शकत नाही देवाची भक्ती करू शकत नाही देवाची भक्ती करणारा देवाला आवडणारा एकच प्राणी आहे तो माणूस म्हणून दास विठोबाचे महाराज काय म्हणतात दास विठोबाचा व्हावा कुळी पुत्र तो जन्मावा दास विठोबाचा व्हावा ठीक आहे महाराज भगवान बाबा तुमच्या म्हणण्याप्रमाणे आमच्या कुळामध्ये पुत्र जन्माला आला
त्याच्यावर आम्ही संस्कार करू, त्याला विठ्ठोबाचा त्रास करू. पण विठ्ठल कसा आहे, हा परमात्मा कसा आहे, देव कसा आहे हे त्याला कशामुळे कळल तर बाबा म्हणतात त्यांनी श्रवण करावं. कशाचं श्रवण? दुसऱ्या चरणात. अखंड हरीचे पुत्र तो जन्मावा, दास विठोबाचा व्हावा. त्याने काय करावं? अखंड हरीचे चिंतन, गीता पाठाचे श्रवण. गीताच का सांगितलं महाराज? कारण गीता हा ग्रंथ असा आहे माय माऊलो, गीता हा ग्रंथ असा आहे, इथं वाचन नाही सांगितलं बाबांनी. कारण बाबांना माहिती आहे प्रत्येकाला गीता कळेल हे शक्य नाही, कारण संस्कृत भाषा आहे महाराज. प्रत्येकाला गीता तुम्हाला आम्हाला कळत नाही माय. आम्हाला गीता तुम्हाला वाटतं आम्हाला कळते महाराज, लोकांना आम्हालाही कळत नाही. जेव्हा आमचे गुरु समजावून सांगतात लोकांचा अर्थ, गुरुजी आम्हाला सांगतात तेव्हा आम्हाला कळतं ते. तर आम्ही वाचतो बाबा, पण काय म्हणतो आमच्या तोंडाला, तोंड काय म्हणते हे कानाला, डोक्याला काहीच कळत नाही महाराज. बरेच असे लोक आहे म्हणतोय मी, पण मी काय बडबड केली माझ्या डोक्याला कळत नाही महाराज. म्हणून गीता प्रत्येकाला कळेल असं नाही, पण ऐकायला काही सोपं आहे. किती सोपं आहे माय? ऐकायला जायचं. ऐकायला तुम्हाला ऐकायला जायचं नाही, नुसतं श्रवण जरी घडलं. ऐका महाराज काय म्हणतात, प्रमाण आहे श्रवणाचे मिसे, श्रवणाचे मिसे बैसावे वाचता येत नाही ना.
वाचवा पण श्रवणाचे मी पैसावी येऊनी न साम्राज्य भुवनी सुखेना देखवा ज्ञानराचे उभे एक मनाचा मारून न करता इंद्रियासी दुःख न देता मोक्ष येता श्रवणा माझी. महाराज म्हणतात श्रवणे प्रक्षिती तरला भूपती न 7 दिवसा मुक्ती झाली तया. म्हणून बाबा तेच म्हणतात गीता पाठाचे श्रवण नुसतं श्रवण करा, वाचू नका. तुम्हाला वाचता येत नाही, बाबांनी तुमचं अडचण त्यांच्या लक्षात आली. बाबांच्या गीता तुम्हाला वाचता येत नाही, फक्त ऐकायला येऊन बसता ना. तुम्हाला सोपं सांगतोय, जर तुम्हाला गीता वाचता येत नाही नुसतं काय म्हणायचं माय गीता 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 वाचे जे म्हणे गीता 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 वाचे जे म्हणा. 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 गीता 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 वाचे जे बघा. माझ्या भगवान बाबांनी सांगितलं गीता पाठाचे श्रवण, आणि माझे नाथ महाराज म्हणतात फक्त तोंडानं म्हणा. बाबा म्हणतात श्रवण करा, आणि तेवढं तुम्हाला वेळ नसेल तर नाथ म्हणतात नुसतं तोंडानं म्हणा गीता 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 वाचे जे म्हणते नाही पुनरावृत्ती तया नरा. किती सोपं सांगितलं माझ्या संतांनी. भगवान बाबा म्हणतात ऐकायला येऊन बसा. नाथ महाराज म्हणतात ऐकूही नका, तुम्हाला वेळ नसेल तर पण तोंडानं म्हणा, फक्त वाचूही नका ऐकूही नका पण तोंडानं म्हणा गीता गीता गीता. काही अवघड आहे का मोहन दादा? काही अवघड आहे शब्दात? फक्त गीता गीता. आणखीन सोपं सांगतो सर, आणखीन सोपं सांगतो. तुम्हाला ग्रंथाचं नाव घ्यायचं नाही, सोपं सांगतो. तुम्हाला जर मुलगा झाला असेल त्यातनं हरी ठेवा, विठ्ठल ठेवा, गोपाळ ठेवा, कृष्ण ठेवा, ज्ञानोबा ठेवा, तुकोबा ठेवा, भगवान ठेवा. महाराज मुलगी झाली असेल तिचं नाव ज्ञानेश्वरी ठेवा, गीता ठेवा, भगवती ठेवा, दुर्गा ठेवा, पण हे नाही ठेवा पप्प्यान पप्पीन बंट्यान बंटी. अरे बंट्यान बंटीन पप्प्यान पप्पी. हो नितीन दादा, तुमचे माझे मायबापू येडी होते का? माझं नाव कृष्णा ठेवलं, यांचं मोहन दादा ठेवलं, वैभव महाराज, इथं एकनाथ महाराज, ज्ञानोबा महाराज, विष्णू महाराज, विठ्ठल महाराज, माऊली. किती गोड नाव आहेत आपले. हे नावं का ठेवले आपल्या आईवडिलांनी? की मुलाच्या निमित्तानं देवाचं नाव तोंडात यावं आणि भजन घडावं. वैभव महाराज, मुलाच्या निमित्तानं देवाचं नाव मुखामध्ये यावं आणि मुखाने नामस्मरण घडावं, घरामध्ये देवाचं नाव सतत घेतलं जावं. म्हणून आपले आईवडील हुशार होते, म्हणून त्यांनी मुलांचे नाव विष्णू, हरी, गोपाळ, नारायण, विठ्ठल, ज्ञानोबा, तुकोबा, सावतोबा, चोखोबा, कृष्ण हे ठेवलेत महाराज. आणि आता म्हणते बंट्यान बंटीन पप्प्यान पप्पी. अरे पप्प्यान पप्पी. हो आमच्या गावातलं उदाहरण आहे महाराज, वाईट म्हणू नका, सत्य घटना आहे. आमच्या गावामध्ये मोहनदादा एका म्हातारीच्या सुनाचं लग्न झालं, म्हणजे मुलाचं लग्न झालं तर सुनाचं, त्यांचं लक्षात नाही आलं काही काही ठिकाणी ते थोडं आडेखोरे ते बोलणं. एका म्हातारीच्या मुलाचं लग्न झालं, सुनबाई घरात आली. सुनबाई घरात आली, 12 वर्ष झाली गुरुजी, पण सुनबाईला काही मुलबाळ होईना. आणि म्हाताऱ्याला लय छंद, माय कसा का होत नाही, नातू झाला पाहिजे.
देवा येडं दे वाकडं दे पण माझ्या सुनाचं वाण नाव फिटू दे कसं बी दे देवा. हो अख्खे दगड लाल केले म्हातारीनं परिसरातले. या मसोबाला कोंबडं का त्या बिरुबाला अंडवा याला कोंबडं त्याला कोंबड्या सगळे देव लाल केले सगळे दगड लाल केले पण देव काही पावला नाही मोहन दादा. हो तू कर्म धर्म संयोगान नितीन महाराज त्या म्हातारीचा आशीर्वाद नाही बरं. कर्म धर्म संयोगानं त्या आमच्या गावातल्या मुलीला दिवस गेले 12 वर्षानंतर विठ्ठल बा 12 वर्षानं दिवस गेले. तिला मुलगा झाला. नाव का ठेवलं पाहिजे नवसान झाला की नाही. हरी गोपाळ नारायण विठ्ठल कृष्ण त्याचं नाव ठेवलं पप्प्या. 12 वर्षांचं पोरगं झालं त्याचं नाव ठेवलं पप्प्या. आणि त्याच्या पाठीवर मुली झाली 2 वर्षानं त्याचं नाव ठेवलं पप्पी. पप्पी चांगली 2-4 वर्ष झाली 5 वर्षाची. कापूस दिवस कापूस वेचायचे कापूस ढवळा फटक झाला. गावाचा बाजार होता. मग लेवकन सुन म्हणे आई आम्ही शेतामध्ये कापूस वेचतो तू एक काम कर आज बाजार करून घेऊन ये. जानेफळचा बाजार असन आपल्या गावची म्हातारी धरा उदाहरणार्थ ऐकायला मजा वाटते. म्हातारी गेली जानेफळच्या बाजारात लेवक सुन गेली शेतामध्ये आणि म्हातारीची मागदी पोरगी लागून गेली. काय नाव तिचं पप्पी. हां पप्पी दाना ठेवतो मी. पप्पी म्हातारी मागे लागून गेली. म्हातारीने बाजार केला मोहन दादा. आता बाजार दिवशी महाराज उभं राहायला काय बसायला काय उभं राहायला सुद्धा जागरात एवढी खच बस भरते. शंकर दादा गच एस टी भरते तशी एस टी खचाखच भरली. एस टी बस स्टँडला उभी होती. म्हातारीच्या थैल्या कांदे टमाटे वांगे बटाटे कोबी काय असेल ते 2 थैल्या घेतल्या. म्हातारी पळत आली. बस उभी होती. म्हातारी बसमध्ये चढून गेली. पोरगी खाली राहून गेली. कंडक्टर दरवाजा बंद केला. बेल दिली. एस टी चालू झाली. म्हातारी म्हणे कंडक्टर भाऊ एस टी थांबवा मै पप्पी घ्या. कंडक्टर म्हणे आई जरा विचार करून बोला मी तुमच्या मुलासारखा आहे. काही म्हणा कंडक्टर एस टी थांबवा मै पप्पी घ्या. हो माय एवढ्या लोका देखत काय बोलती जरा डोकं ठेव. आई मी तुमचा नातासारखा आहे जरा विचार करून बोला शुभ शुभ बोला चांगलं बोला जरा लाज धरा. मात्र म्हणे कंडक्टर दादा काही म्हणा पण मै पप्पी घ्या. कंडक्टर घेऊन पाहिलं एक पोरगी रडताना पण हिचं नाव तर पप्पी नसन. त्यानं बंद बेल दिली. एस टी बंद झाली. उभी राहिली. पोरगी पळत आली. त्यानं दरवाजा खोलला. एस टी बसमध्ये मुलगी चढली. मग ती म्हातारी म्हणे बरं झालं भाऊ तुम्ही पप्पी घेतली नाही तर माझ्या लेवकांना सुनानं मला घरात नसतं ठेवलं. लाज वाटते की नाही पप्पीन बंटी. म्हणून महाराज गीता नाव ठेवा. गीता वाचे जे म्हणती ज्ञानेश्वरी नाव ठेवा. कारण ज्ञानेश्वरी कशी आहे ऐका. ज्ञानेश्वरी ग्रंथ कसा आहे महाराज म्हणतात चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनात जीव नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी आणि एकत्री ओवी अनुभवावी. किंवा विचारा तुम्ही ज्ञानेश्वरी कशी आहे जनाबाई म्हणते ज्ञान होय मुळा अति मूर्खा दगडा वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा ज्ञानेश्वरी ने डोळा पाहावी पंढरी. मावल्यांनो दादांनो आपल्याला वाटतं की आपल्यावर देवाची कृपा व्हावी तर नाथ महाराज म्हणतात भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी ने कृपा करी हरी दयावरी. भावयुक्त अंतकरणानं जे गीतेचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये केलंय ते जर भावयुक्त अंतकरणानं वाचलं तर महाराज म्हणतात कृपा करी हरी दयावरी. देव त्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. पटलंय बाबाजी तुमचं म्हणणं पटलंय. आमच्या कुळामध्ये विठ्ठलाचा दास मुलगा व्हावा त्यानं गीतेचं चिंतन करावं पाठाचं श्रवण करावं. बाबा ठीक आहे पण पुढील काम त्यानं काय करावं त्याचं पुढचं कार्य सांगा. मुखी नामाचा जय घोष
अनंत उल्हास, त्यानं मुखाने नामाचा जयघोष करावा आणि हृदयामध्ये प्रेम भरे उल्हास असावा, अनन्य उल्हास त्याच्या हृदयामध्ये असावा. असा पुत्र आमच्या घराण्यामध्ये जन्माला यावा. महाराज दाष्टित्व स्वीकारावं. अतिशय सोपं आहे आणि सोपं चिंतन या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. आपला वेळ किती वाजले माय? आ करा. डॉक्टर म्हणतात ना हा तसं आ करा. एक 5 मिनिटं वेळ घेते, जास्त नाही, कारण मला जायचं माय. माझं गाव इथून जवळजवळ 170 किलोमीटरचं अंतर आहे. 170 किलोमीटर आलो, 170 परत वापस जायचं आहे. उद्या पुन्हा 150 किलोमीटरचा प्रवास आहे धरणगाव. मग तुम्ही जर बैसलं गुपचूप घरी, कोण एवढी मरमर करू राहिला? काय सांग येणार महाराज लोक? तुम्ही तर सांगता सांगा काही येणार नाही. 2 वर्ष घरीच होतो सर. 2 लॉकडाऊनमध्ये फुकट म्हणायचो आम्ही कीर्तन करायला. तुम्ही लोक नको भाऊ, लॉकडाऊन चालू आहे गावात, येऊ नको. आता बरं चालेल महाराज. म्हणून महाराज 5 मिनिटं वेळ घेतो. घरामध्ये मुलगा असावा, आईवडिलाची सेवा करणारा, आपल्या संस्कृती जतन करणारा, साधू संतांचे विचार आत्मसात करणारा आणि देशाचं, समाजाचं आणि स्वतःचं हित करणारा असा मुलगा असावा. भक्त असावा, देशभक्त असावा. दोन्हीपैकी एक तर देशभक्त असावा किंवा हरिभक्त असावा. दोन्हीपैकी एक असावा. आणि तेच बाबांनी या अभंगात सांगितलेलं आहे. तेच बाबांनी या अभंगाद्वारे मागितलेलं आहे. आणि धन कमावणारा असावा. बघा, संसार तुकडोजी महाराज म्हणतात ना, भक्तीविना देव दिसत नाही आणि पैशाविना संसार चालत नाही. दादा, मोहन दादा, भक्तीशिवाय देव पाहता येत नाही आणि संसार जर करायचा असेल पैशाविना संसार चालत नाही. म्हणून पैसा पाहिजे नितीन भाऊ, नितीन दादा, पैसा पाहिजे. कारण धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. जोवर चाले चांगला धंदा तोवर बळीत म्हणे दादा. सदा शृंगार भुसणे आणि कांता बहुमाने. जोपर्यंत बायकोला दागिने तिथून माय, जोपर्यंत घरात आणतो सगळे म्हणते अण्णा अण्णा अण्णा, आणि अण्णा झाला कान्ना, मग कोणी विचाराना अण्णा कुठपर्यंत. जोपर्यंत आणतो अख्खा गाव म्हणतं आमच्या अण्णा, आणि अण्णा झाला कान्ना, मग घरचे बी विचाराना. म्हणून तुम्हाला किंमत नाही, मला किंमत नाही. किंमत कोणाला आहे? सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई रे, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई. अपना साथे अपना तुम्हाला मला घरात किंमत नाही, तुम्हाला मला समाजात किंमत नाही, तुम्हाला मला गावात किंमत नाही. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत समाजात, गावात, घरात आपल्याला किंमत आहे. म्हणून पैसा प्रत्येकाकडे पाहिजे, पण कसा? जोडून या धन उत्तम व्यवहारी, उल्हास विचारे वेच करी. कोणतेच संत तुम्हाला सांगत नाही पैसा कमवू नका, पण जोडून या धन उत्तम व्यवहारी. चांगलं धन कमवा, उत्तम व्यवहार करा, शंकर महाराज चांगला धंदा करा, चांगली शेती करा, चांगली नोकरी करा, पैसा कमवा. रुपेश भरपूर कमवा, कारण पैशाची तुम्हाला किंमत नाही आणि मलाही किंमत नाही. मी जर म्हटलं मी कीर्तनकार आहे, करू काय कीर्तन, द्या बरं, पेट्रोल टाकून देऊन तिकडे घाण काढतोय पटकन. पेट्रोल पंपाला पैसे देईन काय? कीर्तन ऐकायला तो म्हणून तुझं कीर्तन मंडपमध्ये इथं पैसे लागत्या, पण प्रत्येक ठिकाणी पैशाची गरज आहे. पण पैसा कमवा, पण चांगल्या मार्गाने कमवा. ऐका महाराज, तुम्हाला काय वाटलं महाराज लोकांना किंमत राहते घरामध्ये? किंमत आम्हाला नाही महाराज, आमच्या पैशाला आहे. आता मी घरी 2 वाजता मला घरी जायला, बेल वाजवली, बाई दरवाजा उघडला, लगेच माहिती शेंडी नारळाची हातातल्या, तुम्ही लगेच माझ्याकडे पोहू राहिले. शेंडी कोणा धरण आणि मला किती आणले. जर हातात पॉकेट दिलं, मग चहा घेता का, कॉफी घेता का, दूध करून देऊ का, नाश्ता करता का रात्री 2 वाजता. आणि जर नाही दिलं, जापाना गुपचूप का भेटा बोटाळावानी उठ्यान बसता, काही तुम्हाला झोप येत नाही, मला झोप येत नाही, झोपा तिकडे गुपचूप. आणि पॉकेट दिलं की मग लगेच काय घेत्या, चहा पाणी नाश्ता. म्हणजे किंमत कोणाला आहे? मला किंमत नाही नितीन बा, तुम्हाला चांगला अनुभव आला तो. हम फसे तो फसे, तुम भी फसे भाई. बाबा अवघड आहे बरं विष्णू महाराज, तुम्ही अजून बाकी आहे ना.
सुखी आहे तुम्ही. ज्याचं बाकी आहे शंकरराव, ज्याचं बाकी आहे ते सुखी आहे. ज्याचे झाले ते पस्ताव राहिले सर. ज्याचे झाले ते पस्ताव राहिले, ज्याचे राहिले ते तरसू राहिले. दोघे दुःखात त्याच्या बरं सुखात कोणीच नाही. पैसा भरपूर कमवा पण ऐका जास्त लालची पडू नका. जेवढं भाग आलं महाराज म्हणतात चित्ते असुद्यावे समाधान किंवा ठेवले अनंती तैसेची राहावे न चित्ते असुद्यावे समाधान. समाधान पाहिजे भेटलं ना धन हे तो प्रारब्ध अधीन. समजा माझ्या भागात आज एवढंच होतं, जास्त लालची लागायचं. बघा आता थोडं उदाहरण आपल्याच भागात घेतो. 5 मिनिटाचं उदाहरण सेवा थांबवतो. 5 मिनिटाचं उदाहरण मागच्या वर्षी सुरुवातीला सोयाबीनला तुमच्या भागातलं सोयाबीन आहे. कापूस नाही तुमच्याकडे आहे? कापूस आहे का? नाही ना. तुमच्याकडे काय मुख्य उत्पन्न? सोयाबीन. सुरुवातीला भाव होता सोयाबीनला 7,000 रुपयाचा. बरोबर ना शुभम महाराज? भाव होता 7चा. आमच्या गावामध्ये एका झाडाला 90 क्विंटल सोयाबीन झालं होतं. 90 क्विंटल. मोहन दादा मला तात्या 7,000चा भाव चालू आहे, 90 क्विंटल सोयाबीन झालंय, देऊन टाका. तात्या म्हणजे 7? अरे देईल तर 90च, नाही तर पुढच्या वर्षी की पठ्ठ्याला गरज नाही. मला तात्या जास्त जर सोयाबीन मार्केटला आली भाव कमी होऊ शकतो. 7,000 काही कमी नाही, देऊन टाका. वल्लवज आहे देऊन टाका. सर ते का देईल तर 90च, नाही तर पुढच्या वर्षी विकीन. आणि बाबा पुढच्या हप्त्यामध्ये झाला 6,500 रुपये भाव. मला तात्या 500 रिवास आला, देऊन टाका. अजून खाली याचं मागे देऊन टाका. तात्या ना देईल तर 9,000च, नाही तर पठ्ठ्या पुढच्या वर्षी विकन. गरज नाही मला. पुढच्या हप्त्यात महाराज 1 हप्ता गेला पुन्हा 6वर भाव आला. सर 1,000 कमी झाले. म्हणजे तात्या भाव कमी होत चालला, देऊन टाका. आता 6चा भाव आहे, अजूनही द्या. अजून लोकांची इंग्लिश पुन्हा का भाव कमी होऊ शकतो. तात्या हा देईल तर 9च, नाही तर पुढच्या वर्षी की पठ्ठ्याला गरज नाही. मोहन दादा सगळं उधार गेलं तात्यानं. बी उधार, खत उधार, नागर मोगन उधार, रोजंदारीची रोजंदारी मजुरी उधार. आणि सगळे बघा उधारीवाल्यांनो आपली सोयाबीन विकली, तुमचं सगळं देणं फेडून टाकीन. आणि घरी बायको ए पप्पेची माय आपली सोयाबीन विकली, तुला सोन्याने मडवील. काय सांगितलं? बायकोला सांगितलं सोन्याने मडवील. लोकांना सांगितलं सोयाबीन विकली, तुमचं देणं उधारी फेडून टाकील महाराज. आणि पुढच्या हप्त्यामध्ये सगळे उधारीवाले घरी. तात्या माझे ट्रॅक्टरचे पैसे, खतवाला तात्या माझे खताचे पैसे, बीजवाला तात्या माझे बियाचे पैसे, महिला मंडळ म्हणे तात्या आमचे निंदाचे पैसे, खुरपाचे पैसे, आमच्या लागवडीचे पैसे. तात्या कातवलं. तसं झालं. विठ्ठल महाराज माझ्याकडे आलं. कृष्ण महाराज सोयाबीन विकल्याशी पर्याय नाही बा. उधारीवाल्यांनी दाळाला माती नाही ठेवली, म्हणजे द्यावाच लागन लोकांचे. मला तात्या 5.5चा भाव चालू आहे, मग देणंच लागन. दिली महाराज. किती ना विष्णुबा? 5.5 न. आणि तात्यानं उधारी वाटायला सुरुवात केली. बस स्टँड पासून उधारी वाटत उधारी सगळी संपली. फक्त 1500 रुपये खिशात राहिले मोहन दादा. 1500. आणि घरी बायकोला काय सांगितलेले वैभव महाराज? घरी बायकोला काय सांगितलं? सोन्यानं. महाराज त्यानं पैसे मोडले 5-5 3 नोटा. त्याला टेन्शन आलं. त्याने 1500 5 माझ्या सोन्यानं कसं काय मोडवलं जाईल. त्याला टेन्शन आलं. उद्या दारूच्या दुकानात गेलं आणि 1 क्वार्टर मारली. आणि चाललं डोलत त्याला भेटला आबा. म्हणे तात्या जय हरी. ये म्हणे जय हरी. कस काय? ते म्हणे उधार बेचा. अरे झालं काय? म्हणे महाराज 9चा भाव होता, 7चा भाव तेव्हा दिले नाही. कृष्ण महाराजचं ऐकलं नाही. आता 5-5.5 दिलं, सगळं उधारीत गेलं. अरे घरी बायकोला वचन दिलं म्हणे तुला सोन्यानं मडवील. घरात खिशामध्ये फक्त 1500 रुपये. मला एक प्रश्न पडला, माझ्या बायकोला सोनं कसं घेऊ याचं मला टेन्शन आलं, म्हणून मी दारूला जवळ केलं. ते आबाले हुशार. ते म्हणे आबा तुझ्याकडे किती पैसे आहेत? तात्या 1500. तुला बायकोला सोन्यानं मडवायचं ना, मग मी तुला आयडिया सांगतो. मला 95. पुन्हा दुकानात गेली, अर्धी मारली. सांग आता आयडिया. म्हणजे कार मोटरसायकल चाल बुलढाण्याच्या बस स्टँडला. दोघं गाडीवर बसले, बुलढाण्याला गेले. म्हणे आता म्हणे गाडी पार्किंगला लाव, चल म्हणजे ST मध्ये बसून जाऊ, बसमध्ये चढून जाऊ. दोघं बसमध्ये गेले. तिथं आलं फेरीवालं. ते येतात ना सर विकायला. ते फेरीवाला आलं. कसं आलाय का? माझ्या प्रवासी मित्रांनो, माझ्या मायानो, माझ्या भावांनो, 2 मिनिटं आवाजा काही लक्ष असू द्या. चांदी गई चांद पे, सोना गया आसमान पे. चांदी गई चांद पे, सोना बघा आसमान पे. मनाचा पाऊस, आनंदाचा पाऊस. घरी न्या घरवाले खुश, बाहेर न्या बाहेरवाले खुश. सासरवाडी न्या साली खुश. नो सेल टॅक्स वरली बेल टॅक्स. ही सोन्यासारखी दिसणारी साखळी बाहेर मार्केटला गेलात, हिची किंमत आहे 500 रुपये. पण कंपनीचा प्रचार आणि प्रसार म्हणून फक्त 50 रुपये. 50 रुपये. 50 रुपये. पाहू शकतात, आवडली तर घेऊ शकतात. नाही पटली माझी मला परत करा. दादा तुम्ही पहा, दादा तुम्ही पहा, नाना तुम्ही पहा, चौधर बाबा तुम्ही पहा. सगळ्यांना साखळ्या वाटल्या आणि एक साखळी पडली तात्या हातामध्ये. तात्याने आबा हे आबा, अरे पाय ना सोनं हे.
आबा म्हणे येड्या सोन्याचे ते बायाला काय कळतं म्हणे येडपटायला. अरे सोन्याचे म्हणे ते अय फेरीवाल्या इकडे ये म्हणे करे पुरा सट आहे का. ते पुरा सट म्हणजे नाकातलं कानातलं चपला हार बुटाड हार तुकडा मेकडा ते म्हणे सगळे म्हणे केवढ्यात म्हणे 460 रुपयात. ही रक्कम ध्यानात ठेवा लय मजा वाटते ऐकायला. केवढ्यात दिलं माय 460 रुपयात. यानं 500 नोट काढली. त्यानं तो पुरा सेट एक बॉक्स हातात दिला. ते म्हणे खाली उतरले. ते म्हणे किती उरले आता 40 म्हणे 40 टाक एक 90 घे एक पुन्हा घे 90 मारू. दोघांनी एक क्वार्टर घेतली पुन्हा अर्धी मारली पुन्हा गाडीवर बसली. आबा घरी निघून गेलो. त्याच्या घरी आलं. त्याची बायको अशी दळण करून राहिली वट्यावर. ते म्हणे ए वामण्याची माय अगं तुला म्हणलं होतं ना सोन्यानं मडवील अगं घे सोनं. तिच्या अंगावर तो बॉक्स फेकला. तिने उघडला म्हणे माय कशाला केला एवढ्या दुष्काळात मी तुम्हाला खरंच म्हणलं का खोटं म्हणलं घरात तुम्ही खरंच घेऊन आले ना केवढ्यात आणले बाई. ते म्हणे 1.5 लाख. आणि होते केवढ्याचे बोलत चला होते केवढ्याचे 460. ती म्हणे पाय ना माय वामण्याचा बाबा किती मायावर काय प्रेम आहे मायावर. म्हातारपणात मला 1.5 लाख दागिने केले ना माय किती प्रेम करतं वामण्याचा बाप मायावर. होते केवढ्याचे 460. पाय ना कर एवढं चुळचुळ पाणी भरलं माय किती प्रेम करत्या 1.5 लाख दागिने केले मला. आणि तिने मटकू अंगावर घातले माय. आणि मायला म्हणायची एक सवय असते सर त्यांनी दागिने घेतला लपवून ठेवत त्या पत्राच्या वरून शेजारीने पाहायला पाहिजे. त्या म्हातारीनं असे दागिने वरून घातले हांडा घेतला चाली मटकत गल्लीनं. बाय म्हणे माय केवढ्यात केलं माय. ते म्हणे माय 1.5 लाखाचे केले ना माय पप्प्याच्या बापानं वामण्याच्या बापानं केले बुलढाण्याला गेला 1.5 लाखाचे केले माय होते केवढ्याचे. त्या बाया घरी गेल्या ना अख्ख्या गावात भांडणं पहा ना जरा अक्कल घेता त्याची. 1.5 लाखात दागिने केले म्हातारपणात मला फुटका मणी नाही. काम करू मरून चालले मातीत चालले पण बागावर मंगळसूत्र नाही. नुसतं काम मराठा ठेमाला पहा त्या म्हाताऱ्यानं 1.5 लाखात दागिने केले मला फुटका मणी नाही. माझ्या नाव नुसतं आकडी लागली तुमच्या इस्टेटीला मला साधं मंगळसूत्र नाही. होते केवढ्याचे अख्ख्या गावात भांडणं होतं 460. आणि ही बातमी गेली चोराच्या कानावर शंकर महाराज. चोर म्हणजे येड्या अरे कुठे लोकांचे मक्का सोयाबीन चोरत फिरता रे. अरे म्हणे तात्या आहे का आपल्या गावातला त्याच्या बायकोच्या अंगावर 1.5 लाख दागिने. त्यांना मध्ये तात्याला श्रीमंत तात्यानं 25 12,000 खाऊन घेतले. 12,000 तात्यानं खाऊन घेतले पण बायको अजून बाहेर. बरेच ताते असे ज्याने 12 खाऊन घेतले. 25चं अनुदान होतं ना 12,000 75 दिलं होतं घरी बांधण्यासाठी. बरेच ताते आहेत ज्यांनी 12 खाऊन घेतले पण अजून बायका बाहेरच आहे. आमचे महाराज लोक गावात गेले अशा बाया वगैरे आता डबडे घेऊन आम्हाला पाहिलं की ग्रामपंचायत आपले हार्दिक स्वागत करीत आहे. आम्ही गेलो सीट डाऊन. पुन्हा पाहुणा आला ग्रामपंचायत आपले हार्दिक स्वागत करीत आहे. डबडं राहतं पुढे आणि ग्रामपंचायत आपलं हार्दिक स्वागत. पाहुणा गेला की पुन्हा बाया खाली बस. तशी तात्याची बायको होती. त्यांना मध्ये रात्री 8 वाजले की म्हातारी डबलं घेऊन पांदीकडे ते म्हणे अंधारात पलीकडे म्हणे पोरव तोंडाला रुमाल बांधायची नाव घ्यायचं नाही. म्हातारी आली म्हातारी खाली पाडायची आणि त्या आखी काढून घ्यायची पसार व्हायचं म्हणे. महाराज 8 वाजले मोहन दादा आणि म्हातारी आली डबलं घेऊन पोरांचं धरलं म्हातारीला. म्हातारी काढ नाकाते नको रे भाऊ मी वाटला पण कष्टाने केले दादा 1.5 लाखाचं रे भाऊ लय कष्टाचं रे दुष्काळात केले रे भाऊ. असा झटका मारला माय नाकच घेतलं तोडून. म्हातारे काढ अंगातल्या गळ्यातल्या पुतळ्या नका रे भाऊ लय लाडके रे भाऊ लय दिवसाने केले रे भाऊ म्हातारपणात केलं काढ. जसा झटका मारला पुतळा तोडून गळा रक्तबंबाळ झाला. म्हातारी खाली पाडली अशी ओढून ताडून दागिने काढले चोरायनं. हातातले कडे पायातले कडोळे काढले आणि पळून गेले चोर. म्हातारी असा पदर तोंडाला लावला आणि रडत घरी आली. पहा ना वामण्याच्या बापा ओ वामण्याच्या बापा तुम्ही एवढा दुष्काळ केले माय मेल्याने मारून टोकून काढून घेतले ना माय मारून टोकून काढून घेतले. ते म्हणे काय झालं. ते म्हणे चोरानं दागिने दिले म्हणे जाऊ दे गेलं ते गेलं का जन्माचा कातडे गेलं का तुला दुसरे करून देईन. पाय ना माय 1.5 लाख नुकसान झालं पण मा नवरा एका शब्दानं बोलत नाही कारण होते केवढ्याचे. दृष्टांत संपला सिद्धांत लक्षात घ्या. दृष्टांत संपला सिद्धांत लक्षात घ्या दादांनो माझ्या मावल्यांनो. जे म्हातारीने दागिने अंगावर घातले होते नकली होते का असली होते. अंगावर दागिने जे होते माया हो ते नकली होते का असली होते. नकली होते. जो मार खाल्ला म्हातारीनं तो नकली होता का असली होता. तसं आपलं धन आहे. तुम्ही डुप्लिकेट जरी अंगावर घातलं तरी मार खाऊ घालतं म्हणून खरं धन अंगावर घाला. खरं धन कोणतं आहे. मार्गळा गोपीचंदन टिळा हे धन आहे. हे खरं धन आहे माय. कधी तुम्ही ऐकलं का माळ करायला आणलं माळा लुटून घेतला चोरायनं. तुमच्या अंगावर सोनं असेल तुमच्या अंगावर पुतळ्या असेल एकदाणी असेल चपलाहार असेल बुटाडहार असेल. तुम्ही जर बस स्टँडला गेल्या बुलढाण्याच्या चोराची नजर तुमच्यावर राहणार आहे. आणि तुमच्या घरात जर तुळशीची माळा असेल
तर माझ्या पांडुरंगाची नजर तुमच्यावर राहणार आहे. मग तुमचं तुम्ही ठरवा कोणाची नजर पाहिजे. मग खरा दागिना आहे. याला चोरा भीतीने महाराज अंगावला दागिना पोरं वाटून घेतील. कधी ऐकलं का? वैभव महाराज म्हातारा मेला 2 माळा वाटून घेतल्या. कारण हा दागिना कोणी वाटत नाही. आपल्यासोबत शेवटपर्यंत जळणारा दागिना आहे हा. आपण मरतो ना दादा, शेवटी हाच कामा येतो आपल्याला. आपल्यासोबत कोण जळतं? इस्टेट जळत नाही, तुमच्या अंगावर सोनं नाणं जळत नाही, पण हा दागिना शेवटपर्यंत आपल्यासोबत जळतो. म्हणून खरा दागिना आहे. म्हणून महाराज म्हणतात की दास विठोबाचा व्हावा. आणि महाराज काय म्हणतात, असा जर मुलगा असेल तर तुळशी माळ धारण करणारा मुलगा असेल, आई वडिलांची सेवा करणारा मुलगा असेल, विठोबाचं नामस्मरण करणारा मुलगा असेल, गीता पाठाचं श्रवण करणारा मुलगा असेल, तर मी त्याला दंडवत करतो.